सर्वच जण 21 ऑगस्टला भारत बंदची घोषणा केलेली आहे। त्यामध्ये आपण सर्वांनी विरोध केला पाहिजे, वाचलं पाहिजे। आज या वाचन संस्कृतीचा आपला काही संबंध राहिलेला नाही, त्यामुळे हे अन्याय अत्याचार आपल्यावर घडत आहे। मला सर्वात महत्त्वाचा हा मुद्दा म्हणायचा आहे की एससी समाजाला 15% आरक्षण आहे, एसटीला 7.5 आहे, ओबीसीला 27 आहे। आणि आता जे ईडब्ल्यूएस आरक्षण दिले तुम्ही, जे सवर्ण लोकांना जे 10% आरक्षण आहे, तर ते घटनेच्या कोणत्याच कलमात बसत नाही, ते अँटी कॉन्स्टिट्युशनल आहे, तरीही ते रुजू करण्यात आलेले आहे। आरक्षणाचा बेस हा कास्ट आहे, आर्थिक उन्नती नाही। आर्थिक उन्नतीसाठी स्टेट गव्हर्नमेंटला पॉलिसीज दिलेल्या आहेत, त्यांना अधिकार दिलेले आहेत। केंद्र आणि राज्य सरकारमध्ये 27 भरण्याचा जो फॉर्म्युला आहे तर तो सांगितलेला आहे की राज्यांना हे अधिकार त्यांनी आर्थिक योजनेसाठी, आर्थिक प्रोग्रेस होण्यासाठी वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून निधी देण्यात येतो आणि त्यांनी त्यांची आर्थिक प्रगती करावी। रिझर्वेशन हे काही आर्थिक उन्मूलनाचा कार्यक्रम नाही। हा विद्यमान न्यायालयानं कळाला नाही, सरकारलाही त्यावर मला फरक कळालेला नाही। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे